जर तुम्हाला अवॉर्ड फंक्शनमध्ये कसं रेडी व्हायचं हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर सकाळचे आता 4:15 वाजता आहेत ऑलमोस्ट, आणि आज मला एका अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे. तर मी आज ठरवलं की का नाही व्हिडिओ बनवायचा मेकिंगचा. सो अवॉर्ड फंक्शनमध्ये जर तुम्हाला एखाद्या जायचं असेल तर तुम्ही कसा मेकअप करायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते. स्टे ट्यून. सो फर्स्ट मी माझा फेस वॉश करून घेतला आहे आणि आता नेहमीप्रमाणे मी प्रायमर आणि टोनर अप्लाय करते. सो हे मॅकचं प्रेप अँड प्राइम नंतर मी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर अप्लाय करते, हायड्रा मिरॅकल मॉइश्चरायझर. तर मग आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर स्किन माझी ड्राय व्हायला लागली आहे, तर मी स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करेन, कारण की हे जे फंक्शन आहे ते फुल डे आहे. तर स्किन माझी हेल्दी, ग्लो आणि हायड्रेटेड पण वाटली पाहिजे. मेन म्हणजे हेल्दी मला आतून दिसली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा ड्रायनेस माझ्या स्किनवर मेकअपमुळे वाटला नाही पाहिजे. सो त्याच्यासाठी हे CTM करणं गरजेचं आहे. तर मी छान असं माझी स्किन एकदम तर जेव्हा ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की तुमचा बिझनेस म्हणजे काय आहे की हे मेकअप. तर जिथेही कुठल्या तुम्ही फंक्शन्सना जाल किंवा छोट्या मोठ्या अगदी किटी पार्टीला जरी गेलात किंवा छोट्या 1-2 तासाच्या फंक्शन्सना जरी गेलात तर तुम्ही प्रॉपर रेडी होऊन जायचं आहे. सो तुम्हाला तुमचा बिझनेस हा शो बिझनेस आहे. तुम्हाला जेव्हा पार्टीजमध्ये किंवा त्या एखाद्या मीटिंग्समध्ये लोक बघतील की हिने असं स्वतःसाठी एवढं छान मेकअप केलं तर आम्हाला सुद्धा ती चांगली रेडी करू शकते. सो नेहमी माझी टिप लक्षात ठेवा, तुम्ही ब्रायडलच्या ऑर्डरला जरी गेलात किंवा एखाद्या छोट्या मीटिंगला गेलात तरी तुम्ही नेहमी आणि प्रॉपर प्रमाणात रेडी होऊन जायचं आहे. तर मॉइश्चरायझर छान मध्ये असं स्किनमध्ये एकदम बसलंय. स्किन छान हेल्दी दिसते आता आणि ग्लो पण करते. सो मॉइश्चरायझरमध्ये ऑलवेज नंतरची स्टेप्स आहे प्रायमर अप्लाय करते. सो हा मी जो मेकअप करते हा क्विक पटापट होणारा मेकअप आहे. बस आईजसाठी मला छान असा टाइम द्यायचा आहे, आईजला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. प्रायमर ॲप्लिकेशन झालंय. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपकडे जाण्याआधी मी एक छोटीसा गॅप घेते 30 सेकंडचा. सो जेणेकरून प्रायमर व्यवस्थित तुमच्या स्किनवर सेट होईल आणि तुमचे जे पुढचे फाउंडेशन्सची किंवा कलर करेक्टर कन्सिलरची स्टेप आहे ती चांगली ब्लेंड होईल. तर त्याच्यानंतर मी कलर करेक्टिंग करते. सो हे क्रायलॉनचं कलर करेक्टर आहे. सो जिथे जिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे तिथे तिथे आपण कलर करेक्टर करायचं आहे. नेमकं फंक्शनला जायचं आणि हे मस्तपैकी गेस्ट चेहऱ्यावर आलं आहे. मला मोस्टली हा मंकी माउथ आहे किंवा अंडर आईजच्या तिथला थोडा एरिया आहे आणि फोरहेड आहे. त्याच्यामध्ये मोस्टली मला डिस्कलरेशन आहे. तो जिथे जिथे मला डाग आणि डिस्कलरेशन आहे, हे छोटे छोटे जे डाग आहेत पिगमेंट्सचे ते माझ्या फाउंडेशनने हाईड होणार. पण जे मोठे आहेत डिस्कलरेशन आहे त्याच्यासाठी मला कलर करेक्टरची गरज आहे. तर माझं कलर करेक्टिंग झालेलं आहे. तर कलर करेक्टिंग नंतर मी हे DFT घेते. सो ह्याने मी आपलं कन्सील करते. सो मला 6:30 पर्यंत त्या वेन्यूवर पोचायचं आहे. माझ्या इथून ऑलमोस्ट 1 तास लागतो बाय रोड. तर मग पटापट आवरून मी पोचायचा प्रयत्न करेन.
शक्यतो मी जो टाईम दिला आहे त्याच्या 5-1 मिनटं आधी मी त्या व्हेन्यूवर नेहमी पोचते. सो क्लायंटलाही उशीर होत नाही कुठल्या गोष्टीला, आणि आपल्यालाही आपण जर 5-10 मिनटं आधी त्या व्हेन्यूवर पोचलो तर आपल्याला सुद्धा कुठल्याही गोष्टीसाठी लेट होत नाही. क्लायंट यायच्या आधीच आपण आपले प्रोडक्ट वगैरे सगळं अरेंज करून देऊ शकतो. तर मी थोडंसं हे टू फेस कन्सिलर घेतलेलं आहे, हनी, जे माझ्या स्किन टोनपेक्षा थोडंसं डार्कर आहे. तर जिथे जिथे मला ब्लेमिशेस होते तिथे तिथे थोडंसं मी अप्लाय करते. सो जेणेकरून कव्हरेज असेल ते थोडंसं जास्त प्रमाणात मिळेल मला. सो जरी हा लेयर्ड मेकअप असेल तरी पण आपण प्रोडक्ट एकदम कमी प्रमाणात घेतलेले आहेत, त्यामुळे त्याचा जो मेकअप आहे तो केकी होणार नाही. आणि आपण थिक प्रोडक्ट आणि लिक्विड प्रोडक्ट यांचं कॉम्बिनेशन करूनच आपला मेकअप करणार आहोत. सो त्याच्यामुळे कव्हरेज पण मिळतं आणि लेयर्स पण कमी असल्यामुळे मेकअप केकी होत नाही किंवा कुठे क्रॅक होत नाही. सो मॉर्निंगला एकदम अर्ली मॉर्निंग उठली आहे आणि काल लेट नाईट झालं तर मला ॲसिडिटी होऊ शकते किंवा ॲसिडिटीचा त्रास मला नॉर्मली होतो टाईममुळे. सो मी फॉर प्रिकॉशन गोळी घेते. आता मी फाउंडेशन अप्लाय करते. परफेक्ट माझ्या स्किन टोनचं फाउंडेशन घेतलेलं आहे. दिवसभर मला मेकअप कॅरी करायचं आहे, थोडंसं हातावर ॲक्टिव्ह केलं आहे. कुठलेही प्रोडक्ट जो आपण नेकला अप्लाय करतो तेव्हा ते ड्रॅग करायचे असतात आणि फेसवर आपण डॅब डॅब करून अप्लाय करायचे असतात. हा माझा मेकअपचा फेवरेट ब्रश आहे, फाउंडेशन ॲप्लिकेशन स्पेशली. हा डे मेकअप ह्या ब्रँडचा ब्रश आहे, ब्राझिलियन ब्रँड आहे. सो त्यांनी जेव्हा मी फाउंडेशन अप्लाय करते फेसवर तेव्हा एक फ्लॉलेस लुक त्यांनी क्रिएट होतो आणि कव्हरेज पण चांगलं मिळतं. बघा मी 1 ड्रॉपमध्ये माझ्या फेसचं पूर्ण फाउंडेशन अप्लाय केलं आहे आणि थोडे थोडे लेयर्स मी माझ्या आईजला पण दिलेले आहेत. त्याचबरोबर मी माझी नेक पण कव्हर केली आहे. तर थोडंसं फेसला हायलाईट करायला मी क्रायलॉनचं माझ्या स्किन टोनचे स्टिक्स वापरते, फाउंडेशन स्टिक्स. सो मी हे बोटाने लावते जिथे जिथे हायलाइटेड एरिया आहेत. तर तुम्ही बघाल मी जास्त व्हाईट शेड नाही घेतली आहे हायलाइट करायला, जी माझ्या स्किन टोनची साधारण शेड आहे त्याचंच ॲप्लिकेशन केलं आहे. आणि हेच फाउंडेशन स्टिक माझा आय मेकअप बेस म्हणून पण यूज होणार आहे. माझ्या फेवरेट ब्रशने मी जरा ब्लेंड करते व्यवस्थित. सो फाउंडेशन मी अप्लाय केलंय, पण फाउंडेशनमध्ये मला थोडासा गॅप घ्यायचा आहे आणि थोडंसं फाउंडेशन माझ्या स्किनला सेट होण्यासाठी वेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करूया. तर मी फाउंडेशन ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि थोडा अर्धा मिनिटाचा गॅप घेतला आहे. त्यानंतर मी मॅकचा माझा ब्लश आहे
अजून मी पावडर सेट केली नाही आहे. तर ही टेक्निक बघा. सो ब्लश काही वेळ आपल्याला थोड्या वेळाने उडून जातं. सो त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण डायरेक्ट फाउंडेशनवर मी ब्लश घेतलेला आहे. एक्स्ट्रा ब्रश रिमूव्ह केला. पाहिजे तर तुम्हाला वाटलं की एक्स्ट्रा होतं आहे, हातावर डॅप करून घ्या आणि अप्लाय करा. सो त्याला एकदम नॅचरल फिनिश असा लुक येईल. ब्लश झाल्यानंतर पावडर सेट करून घेऊया पूर्ण फेसवर. ही हुडा ब्युटीची पावडर आहे, लूज पावडर आहे. मी माझा मेकअप लॉंग लास्टिंग पण झाला पाहिजे, त्याचबरोबर मेकअप ग्लॉसी पण दिसला पाहिजे. तर अजून जास्तीत जास्त लिक्विड प्रोडक्ट जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुमचा मेकअप ग्लॉसी दिसतो. लेयर्स कमी लावले तर मेकअप ग्लॉसी दिसतो. सो फटाफट कॉन्टरिंग करून घेऊया. आपल्याला निघायचं लवकर, अजून मला कपडे पण घालायचे. नेहमी जेव्हा तुम्ही कॉन्टर पावडर आणि ब्लश ब्लेंड कराल तर तुम्हाला अशी वेगळी अशी दुसरी लाईन दिसली नाही पाहिजे. कॉन्टर हळूहळू आपल्याला ब्लशमध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्यानी आपण नाकाला थोडासा आपल्या नोजला शेप देणार आहोत. सो मी मस्त असं इल्युजन तयार केलेलं आहे. माझं नाक सरळ आहे त्याचं, आणि त्याच्यावरतीच हे जे माझं पावडर पफ आहे त्याने मी अजून त्याला हायलाइट करते. तर माझा बेसवर मी एकदा हे क्रायलॉनचं मेकअप फिक्सर मारते आहे, बिकॉज जो मेकअप आहे तो माझा फुल डे राहायला पाहिजे. फेस मेकअप आपला सेट होते तोपर्यंत आपण आईज करून घेऊया. तर मग मी हे स्विस ब्युटीचं आयब्रो पेन्सिल आहे, त्याने मी माझा आयब्रोज सेट करते आणि
थोडंसं त्याला शेपिंग देते. जेवढे तुम्ही आयब्रोज नॅचरल ठेवाल तेवढा तुमचा लुक सुंदर नॅचरल दिसतो. आयब्रोजला अननेसेसरी अटेन्शन द्यायची गरज नाही. जर एखाद्याचा खरंच शेप व्यवस्थित नाही आहे तर मग तुम्ही त्याला व्यवस्थित हे करा. पण जर चांगले आयब्रोज आहेत तर त्याला अजून जास्त ड्रॉ करू नका. इनर कॉर्नरमध्ये आयब्रोजचं जो स्टार्ट आहे तिथे स्ट्रोक द्यायचे आहेत हळूहळू. जेवढा तुम्ही मेकअप नॅचरल ठेवाल किंवा जेवढे आयब्रोजचा कलर पण कलर पेन्सिलचा ब्लॅक न घेता डार्क ब्राऊन किंवा कोको ब्राऊन असे शेड्स घ्यायचे. आता आय मेकअप करूया. पहिली मी क्युटी ब्युटीची काजळ पेन्सिल घेतली आहे. ओके. त्यानंतर आईजच्या आउटर एंडपासून थोडंसं मी आतमध्ये ते अप्लाय करते. मग साडी जी माझी आहे ती लाईट ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहे. मग जास्त प्रमाणात जर मला एखादा पर्पल शेड ब्राऊन शेड यूज करायचा आहे तर मी काय करेन, हे मी पहिलं ब्रश घेतलेला आहे आणि त्याने मी थोडंसं हे ब्लेंड करते. थोडंसं मला फाईन काजळ नको आहे, मला थोडंसं स्मोकी टाईपचं काजळ पाहिजे. म्हणजे माझे आईज डिफाईन पण होतील आणि स्मोकी पण दिसतील आणि छान पण दिसतील अशा टाईपचं मला करायचं. साधारण हलकासा स्मोकी इफेक्ट देते मी. ह्याच्यामध्येच जो साधारण ओके यातली ते थोडीशी पिंक वाईन टोन आहे, सिक्रेट लिहिले आहे. सो तेच मी सेम ब्रशमध्ये घेऊन आउटर एजेसपासून त्याला मी ब्लेंड करते. सो फरक दिसतोय तुम्हाला? हा आहे ओनली ब्लॅक काजळ ब्लेंड केलेला आणि हे ब्लॅक काजळसोबत मी डार्क अशी मरून शेड आहे ती मी ब्लेंड केली आहे. व्यवस्थित जे काजळ आहे आणि आपली जी आयशॅडो आहे ते व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. वेगवेगळ्या लाईन आईजमध्ये पण अशा दिसल्या नाही पाहिजेत. नंतर छोटा हा फ्लफी ब्रश आहे त्याने मी ब्लेंड करते हे दोन्ही शेड. त्याच्यानंतरच सेम ह्याने थोडासा हा फ्रेम्ड म्हणून आयशॅडो आहे जो थोडासा पर्पल टोनकडे आहे. बघा पर्पल टोनकडे आहे, त्याचं थोडं हलकं ॲप्लिकेशन. म्हणजे मी आतापर्यंत 3 लेअरचे 3 वेगवेगळे डिफरंट आयशॅडो ॲप्लिकेशन केले आहे. त्याच्यामध्ये 2 आयशॅडो आणि 1 आहे
सो जेवढे शेड्स आपण अप्लाय करू आपल्या आईजवर म्हणा किंवा ब्लशचे कॉन्टरचे ते असे व्यवस्थित मर्ज झाले पाहिजेत. तर त्याच्यामुळे तुमचे आयशॅडो छान दिसणार. आणि ही डार्कर जी शेड आहे ती मी क्रीज लाईनपर्यंत पर्पल टोनवाली थोडीशी अप्लाय करते. छान असं ब्लेंडिंग झालंय बघा. त्यानंतर ह्याच आयशॅडो पॅलेटमधली ही थोडीशी ऑरेंजिश न्यूट्रल टोन आहे ती मी छोट्या फ्लफी ब्रशमध्ये घेऊन बागच्या साईडने त्याला ब्लेंड करते, आउटर कॉर्नरपासून इनर कॉर्नर. हे आयशॅडो खूप छान आहेत, छान ब्लेंड होतात आणि मस्त होल्ड पण होतात आईजवर, लॉंग लास्टिंग आहेत. मॉर्फी जॅकलिन हिल खूप सुंदर आयशॅडो आहेत. बघा मी जेवढे शेड वापरले त्यांचे असे छान असं लाईन्स मस्त एकदम सगळ्या शेड्सची दिसते आहे. बस आता ह्याच्यावरती मला जास्त आयशॅडो करायचे नाही आहेत. सो ह्यातलं जी फर्स्ट वन जी मी ब्राऊन शेड घेतलेली त्यानेच मी लोअर लॅश लाईन पण करणार. काजळ ॲप्लिकेशन मी करणार नाही आहे. मस्कारा लावून अजून आयशॅडो आपले छान दिसते. सो हे डे फंक्शन आहे तर मी मोस्टली आयशॅडोवर ग्लिटर वगैरे अप्लाय नाही करणार आहे. आयशॅडो झाले तो परत एकदा आपण थोडंसं ब्लश अप्लाय करून घेऊया आणि आपली लिपस्टिकने डन करूया. हे मॅकचं ब्लशर आहे बट हे दिसायला जरी डार्क असलं ना तरी जेव्हा मी अप्लाय करते ना तर एकदम स्मूथ लागतं आणि हलकं हलकंच पिंकिश टोन देते. सो हे लिक्विड हायलायटर आहे स्विस ब्युटीचं. थोडंसं मी हातावर घेऊन थोडंसं मी जस्ट आयब्रोचे जे आयब्रो बोन्स, टिप ऑफ द नोज जिथे स्टार्ट होतो तो ह्याच्यामधला एरिया, कारण फोटोमध्ये पण आपल्याला
जास्त ग्लॉसी इफेक्ट नाही पाहिजे, नाहीतर मग स्टेजवर जेव्हा आपण जाऊ तेव्हा कॅमेरा जास्त रिफ्लेक्ट करेल आणि जास्तीत जास्त आपला फेस एकदम असा लाईट दिसेल फेसवर. ओके, डन. लिपस्टिक लावायच्या आधी केळं खाऊन घेऊया थोडंसं, कारण आता आपल्याला तिकडे गेल्यावर 9 वाजल्याशिवाय काही खायला मिळणार नाही, तर थोडंसं फ्रूट वगैरे आपण खाऊन जाऊया. डार्क आणि ग्लॉसीचं कॉम्बिनेशन करून आपण लिपस्टिक अप्लाय करूया. अरे यार, हे नेल आर्टमुळे ना थोडी गडबडच होते. टिकली लावायला नाही दिसतच नाही. एकदा फायनल मी हे मेकअप फिक्सर अप्लाय करून घेते. सो माझा मेकअप डन झालेला आहे आणि आता मी पटापट कपडे चेंज करते आणि जाण्यासाठी रेडी होते. बाय. आमचं जे मणिकर्णिका अवॉर्ड फंक्शन होतं ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मरीन लाईन्सच्या तिथे होतं आणि त्याच्यासाठी मी घरातून सकाळी 5:30ला निघाले होते. सो मी मॉर्निंगला उठून 4:15पासून मेकअप केला होता आणि माझं फंक्शन झालं. इवन मीडिया बाईटमध्ये आफ्टरनूननंतर मी मीडिया बाईट केलं, तरी पण माझा मेकअप घरी आले रात्री 7:30ला जसाच्या तसा होता. तर ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला इझिली रेडी होऊ शकाल. सो त्याच्यासाठी माझा यूट्यूब व्हिडिओ शेअर करा. मी एक इंटरनॅशनल सर्टिफाईड मेकअप